आज आपण एकही थेंब तेलाचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने आणि कोणालाही सहज बनवता येईल असे उपवासाला चालणारे साबुदाणा पॉपकॉर्न बघणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे आणि सहज करता येईल अशी, कोणतेही कष्ट घ्यायला लागत नाही। तर नमस्कार, मी पूजा, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। तर इथं मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। तुमच्या घरातल्या कोणत्याही वाटीनुसार तुम्ही 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। तो आता साबुदाणा आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्या साबुदाण्यामध्ये जर काही घाण असेल तर ती निघून जाते। याकरता आपल्याला साबुदाणा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता साबुदाणा बुडेल एवढंच आपल्याला इथं पाणी घालायचं आहे। जास्त पाणी घालू नका, नाहीतर मग साबुदाणा आहे तो अगदी जास्त भिजला जाईल आणि ओलसर राहील। आता अगदी साबुदाणा बुडेल एवढंच मी पाणी घातलेलं आहे। आता हे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे, नाहीतर तुम्ही एक 6 ते 7 तास भिजत घातला तरी पण चालेल। आता मी इथं रात्री भिजत घातलेला आहे। सकाळी उठल्यानंतर साबुदाणा छान भिजला गेलेला आहे। इथं बघू शकता अगदी मोकळा झालेला आहे। साबुदाणा बोटाने दाबला तर तो अगदी छान प्रेस होतो। याच्यावरून कळतं की साबुदाणा आपला छान भिजला गेलेला आहे। आता हा आपण मोकळा करून घ्यायचा आहे। आता मोकळा करून घेतलेला साबुदाणा एका मोठ्या पातेल्यात किंवा एखाद्या मोठ्या बाउलमध्ये आपण हा ट्रान्सफर करून घ्यायचा आहे। आता याच्यासाठी आपल्याला 3 बटाटे लागणार आहेत। आता 1 बटाटा आहे तो मी उकडून घेतलेला आहे, जेणेकरून याचं बाइंडिंग येण्याकरता, आणि 2 आहेत ते मी कच्चेच ठेवलेले आहे। आता जो उकडलेला बटाटा आहे त्याची सालं आपण काढून घेऊया। 1 उकडलेला बटाटा घालायचं कारण म्हणजे ह्या पिठाला थोडंसं बाइंडिंग येण्याकरता। जर आपण दोन्ही कच्चे बटाटे वापरले तर ह्याला बाइंडिंग येणार नाही, याकरता 1 उकडलेला बटाटा वापरला तरी चालेल। बटाट्याचं प्रमाण आहे ते तुमच्यानुसार घेऊ शकता, तुम्हाला जर जास्त बटाटे वापरले तरी पण चालतील। आता हा उकडलेला बटाटा आहे तो आपल्याला अगदी मऊसूत करून ह्याच्यात घालायचा आहे। तर इथं मी बारीक जी किसणी असते त्याच्यानं किसून घालणार आहे। किसल्यामुळं यातल्या ज्या बटाट्याच्या छोट्या छोट्या गाठी राहतील त्या राहता कामा नये, त्यासाठी आपण इथं किसून घालायचं आहे। तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर त्याच्यानं स्मॅश करून घातलं तरी पण चालेल। आता उरलेले जे 2 बटाटे कच्चे आहेत त्याची आपण पहिल्यांदा सालं काढून घेणार आहोत, आणि आता सालं काढून झाल्यानंतर लगेचच ते पाण्यात ठेवायचे आहेत, नाहीतर त्याला लालसर कलर येऊ शकतो। त्यामुळे लगेचच हे आपण पाण्यात ठेवणार आहोत। आता हे बटाटे आहेत ती आपण मोठी जी किसणी असते ना त्याच्यानं आपण किसून घेणार आहोत। किसताना हे पाण्यातच आपल्याला किसून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा कलर चेंज होता कामा नये यासाठी। आता इथंच मी हे दोन्ही बटाटे छान किसून घेते। आता इथं बघू शकता लांब सडक असे हे बटाटे आपण छान किसून घेतलेले आहेत। आता हे बटाट्याचा किस आहे तो पण आपल्याला 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। इथं बघू शकता पांढरं शुभ्र आता पाणी झालेलं आहे। आता हा आपल्याला नितळून ह्या साबूमध्ये घालून घ्यायचा आहे। यातलं पाणी हलकंसं आपण दाबून ह्यात घालणार आहोत, म्हणजे जास्त पाण्याचा वापर आपल्याला या पिठामध्ये करायचा नाही आहे। त्यामुळे हलकंसं दाबून हे आपल्याला त्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे। आता या मिश्रणात आपल्याला थोडेसे मसाले घालून घ्यायचे आहेत। यासाठी इथं मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत। 1 चमचाभरच मीठ घालायचं आहे, जास्त मीठ घालू नका। वाळवणाचा पदार्थामध्ये मीठ जरा बेतानं घालायचं आहे। आणि इथं मी 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या खलबत्त्यातच बारीक वाटून घेतलेल्या आहेत। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना आपल्याला हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे कच्चे बटाटे वापरलेले आहेत त्याचे धागे आपल्याला जेव्हा तळतो ना आपण तेव्हा ते छान असे उभे राहिले जातात। याकरता ते आपल्याला मळताना अगदी हलक्या हातानं मळायचं आहे, जेणेकरून ते तुटता कामा नये। आता ह्या पदार्थामध्ये मी जिरे वापरलेले आहेत। जर तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत नसेल तर ते स्किप केले तरी पण चालेल। आता हे पीठ आहे ते मी हलक्या हाताने मळून घेते। जर अगदीच तुम्हाला कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणीचा हात वापरला तरी पण चालेल।
आता हे पीठ आहे ते छान मळून झालेलं आहे। आता एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदावर मी हे घालून घेणार आहे। तुम्ही ताटात घातले तरी पण चालतील। आता 5 बोटानं आपण जसे सांडगे घालतो त्याप्रमाणे हे घालून घ्यायचे आहेत। अगदी कमी वेळेत हे पटकन तयार होणारे उन्हाळी पदार्थ आहे। तुम्ही वर्षभर करून ठेवला तरी अजिबात खराब होत नाही आणि उपवासाला हे पटकन अगदी पॉपकॉर्न जसे फुलतात त्याप्रमाणे हे छान फुलले जातात। हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे 5 बोटानं आपल्याला हे सर्व घालून घ्यायचे आहेत। आता हे उन्हात आपल्याला 2 ते 3 दिवस छान वाळवून घ्यायचे आहेत। आता इथं बघू शकता छान असे वाळले गेलेले आहेत। अगदी कडक वाळवून घ्यायचे आहेत। 1 दिवस जास्त लागला तरी पण काही हरकत नाही। आता हे आपण तळून घेऊया। आता तळण्यासाठी कढईमध्ये तेल छान तापवून घ्यायचं आहे। तेल छान तापलं की आपल्याला मूठभर ह्यात हे पॉपकॉर्न घालून घ्यायचे आहेत। घातल्या बघू शकता तुम्ही छान असे ते फुलले जातात आहे। साबुदाणा आहे तो छान फुलला जात आहे, त्यामुळे अगदी पॉपकॉर्नसारखे हे छान दिसत आहेत। अगदी सोप्या पद्धतीने कुणालाही जमतील असे हे छान सांडगे तयार होतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात। आता ह्यामध्ये मी जिरे आणि मिरची वापरलेली आहे। तुम्ही साधे प्लेन जरी घातले तरी पण खूप छान चवीला लागतात। आता लगेचच काढून घ्यायचे आहेत। याप्रमाणे मी थोडेसे तळून घेणार आहे। अगदी छान तेलात टाकल्यात ते छान असे वरती येतात आणि साबुदाणा पण आहे तो छान भिजल्यामुळे तो छान फुलला गेलेला आहे। यात आपण अजिबात सोडा किंवा पापडखार अजिबात वापरलेला नाही, तरी पण छान हे अगदी हलके तयार होतात। तर इथं मस्त असे आपले उपवासाला चालणारे साबुदाणा पॉपकॉर्न तयार झालेले आहेत। तर कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि सहज कुणालाही करता येईल असे हे सांडगे आहेत। तर नक्की करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। याप्रमाणे आपण सोप्या पद्धतीने वाळवणाच्या रेसिपी घेऊन येणार आहोत, तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।